गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. थेट जाऊयात गजानन यांच्याकडे. गजानन, स्वागत रॅलीला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय. स्वागतार्थ ही रॅली निघालेली आहे आणि उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी आहे. प्रचंड मोठ्या संख्येनं लाडक्या बहिणी या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या आहे. तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या जन्मभूमीमध्ये कार्यभूमीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचं हे स्वागत होत आहे. त्यामुळे प्रत्येक नागपूरकरांना आज असं वाटतंय की आपणच मुख्यमंत्री झाल्याचा भाव येतोय. आपले लाडके देवाभाऊ तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर ते नागपुरात येत आहे. आपण बघू शकतो या ठिकाणी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यासाठी देवेंद्रजी आता या ठिकाणी विमानतळ परिसरामध्ये दाखल झालेले आहे. ही मिरवणूक अर्ध्यामध्ये थांबून या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केलं जाणार आहे. त्यानंतर जे आहे ती ही पूर्ण मिरवणूक भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या ठिकाणी उपस्थित आहेत. भाजपचे आमदार आशिष देशमुख, चरणसिंग ठाकूर, आशिष जयस्वाल यासह परिणय फुके यासह सगळे प्रमुख नेते जे आहे ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हा उत्साह मोठ्या संख्येनं लोक या ठिकाणी या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहे. आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो. हे बघा, या ठिकाणी देवेंद्र फडणवीस या ठिकाणी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यासाठी ते या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो. या रॅलीमध्ये नागपूर शहरातील 6 विधानसभा मतदारसंघातील लोक आहे. देवेंद्रजींचा जो मतदारसंघ आहे नागपूर दक्षिण पश्चिम, त्यामधूनही प्रचंड मोठ्या संख्येनं लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि मोठा उत्साह या संपूर्ण रॅलीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गेले 4 दिवस झाले कारण की 2दा त्यांची नागपुरात आगमन होण्याची स्वागताची डेट जी आहे ती पुढे ढकलण्यात आली होती, परंतु तोच उत्साह आजही नागपूरकरांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आपले लाडके मंत्रिपदाची शपथ घेत आहेत त्या सर्व मंत्रिगणांना मी राज्यातील कष्टकरी जनतेच्या वतीनं मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. निश्चितपणानं राज्याला पुढे घेऊन जाण्यामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्वाखाली हे मंत्रिमंडळ काम करेल अशी अपेक्षाही व्यक्त करतो. कुठे अपेक्षा तुम्हाला होती या मंत्रिमंडळात समावेशाची? मुळामध्ये आम्ही विस्थापितांची लढत इथवरती आलो. प्रस्थापितांच्या विरोधामध्ये गावगाड्याला आम्ही लढायला उभा केला. निश्चितपणानं एक विस्थापितांचं नेतृत्व या राज्याचं मुख्यमंत्री पदावरती आश्वारूढ झालेलं आहे, काम करत आहे. ही बाब आमच्या दृष्टीनं मोठी आनंदाची आणि समाधानाची आहे. निश्चितपणानं शेतकऱ्यांचे प्रश्न आम्ही शासनाच्या दरबारी मांडू आणि शेतकऱ्याला जास्तीत जास्त न्याय देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू. तुम्हाला संधी या मंत्रिमंडळात मिळावी अशा पद्धतीची काही अपेक्षा असेल? नाही, असं आहे की राजकीय काही गणित असतात, काही राजकीय समतोल बघून त्या ठिकाणी संधी लोकांना दिली जाते. मी तर सामान्य कार्यकर्ता आहे, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती लढणारा कार्यकर्ता आहे. शेतकऱ्याच्या आशीर्वादानं जेवढं काही मला मिळालं त्याच्यामध्ये मी खरोखर समाधानी आहे. उद्याच्याला अधिवेशन जे आहेत ते सुरू होणार आहेत. विदर्भातले प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न हे महत्त्वाचे आहेत. नाही, माझ्या दृष्टीनं विदर्भातला प्रश्न जो आहे तो सोयाबीन खरेदीचा आहे, कापसाचा आहे आणि दुसऱ्या बाजूला सिंचनाचा सुद्धा तेवढाच महत्त्वाचा प्रश्न आहे आणि शेतकऱ्याला कर्जमाफी हाही प्रश्न माझ्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. हे विदर्भाच्या दृष्टीनं हे प्रश्न तर घेऊ, पण संत्रा उत्पादकाचाही प्रश्न तेवढाच अत्यंत महत्त्वाचा आहे. या प्रश्नांना आम्ही निश्चितपणानं हात घालू. विरोधकांनी म्हटलं की कर्जमाफीची या संदर्भाचं वचन जे आहे ते या ठिकाणी जाहीरनाम्यात निवडणुकीदरम्यान दिलं होतं, त्या येत्या अधिवेशनात ते वचन पूर्ण करणार. ते कसं आहे, चट मंगे चट शादी असातला तो उद्योग आहे या विरोधकांचा. अरे तुम्ही ज्यावेळी कर्जमाफी जाहीर केली ती कर्जमाफी तुम्ही 100% देऊ शकला नाही. नियमित भरणाऱ्या शेतकऱ्याला तुम्ही वचन दिलं तर 50,000 रुपये देतो, त्याचाही तुम्ही दबडी दिली नव्हती तुमच्या कालखंडामध्ये. हे सरकार आता आलं, पहिल्यांदा अधिवेशन होत आहे, आता मंत्रिमंडळ आज बनत आहे. निश्चितपणानं शेतकऱ्याच्या पाठीशी हे सरकार आहे आणि विरोधकांना चिंता करू नका. तुम्हाला निश्चितपणानं शेतकऱ्याला सुद्धा दिलासा दिलेला दिसेल. निश्चित शेतकऱ्यांना सुद्धा दिलासा दिला जाईल अशा पद्धतीनं सदाभाऊ खोत यांनी सांगितलं. कॅमेरामॅन विशाल रायपुरेसह विवेक गावंडे, TV9 मराठी, नागपूर.